आज या मोदीजीने ही घटना पातळी उडवली, सभागृहाचा अवमान केला, मंत्रिमंडळाचा अवमान केला, कुणाला विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने नागोडबंदीचा निर्णय घेतला. आपण विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची प्रमुख भूमिका आहे की जनताला ज्यावेळेस त्रास होतो, सरकार ज्यावेळेस जनतेच्या निर्णय लागतं, त्यावेळेस या ठिकाणच्या विरोधी पक्षानं जनतेचा आवाज उचलला पाहिजे. आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी संपूर्ण काँग्रेसला, सगळ्या राज्यातल्या काँग्रेसला आज आंदोलन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार संपूर्ण देशामध्ये आज तालुका पातळीपासून आज सगळ्या तहसीलवर, कलेक्टर ऑफिसवर आंदोलन घेणं आपण ठेवलेलं आहे. आज आपले कामधंदे सोडून आपण या काँग्रेसच्या ओ देवडाला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं काँग्रेसचा कार्यकर्ता, काँग्रेसचा नेता, काँग्रेसचा पदाधिकारी या सर्वांनी आपला आवाज उचलला पाहिजे आणि लोकांच्या खांद्याला खांदा लावून लोकांना ह्या जाचातून मुक्त करण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. या संघर्षाची पहिली लढाई आज आपली सुरू झालेली आहे आणि या लढाईमध्ये आता आपल्याला इथून कलेक्टरकडे जायचं, कलेक्टरकडे निवेदन द्यायचं. ज्या काही आपल्या घोषणा आहेत त्या घोषणा इथं आता आपल्याला सरडे तालुका अध्यक्ष वाचून होतील, त्या घोषणा द्यायच्या, सरकारचा निषेध करायचा, महाराष्ट्र सरकारचा निषेध करायचा, केंद्र सरकारचा निषेध करायचा. कारण केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं जे काही त्यांचे आश्वासन दिले होते या जनतेला, ते आश्वासन त्यांनी पाळले नाही. उलट जनतेच्या जखमेवर मीठ ठेवण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपल्याला कलेक्टरकडे जायचंय. आपण आता घोषणा ऐकाव्यात, घोषणा द्याव्यात, या सरकारचा निषेध करावा आणि आपण सर्वांनी शिस्तीमध्ये कलेक्टर ऑफिसपर्यंत संपूर्ण महिला राहतील, पाठीमागं नेते राहतील आणि सर्व कार्यकर्ते सोबत शिस्तीत राहतील आणि एवढं या निमित्तानं